घटना कधी घडेल हे मूळ कुंडली आणि प्रश्न कुंडलीचे यांच्या माध्यमातून अक्षांश रेखांश मांडून आपण परफेक्ट प्रेडिक्शन कसे करू शकतो याचं उत्तम उदाहरण सरांनी पटवून दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे आता सगळे ज्योतिषी गुरुवरून कोण बघतं, कोण शनीवरून बघतं, कोण रवीवरून बघतं, प्रत्येकाच्या पद्धती पत्रिका बघण्याच्या आहेत. सरांनी स्वतःची एक पद्धत शोधून काढली टेक्निक की मी कशा पद्धतीनं आणखी अचूकतेकडे जाऊ शकतो. खरंच या सरांच्या पुढच्या आणखीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि खरंच कौतुक. आणि हे सुद्धा आमच्यामध्ये इथं बसले सर्वांच्या मध्ये हा गुण यावा अशी मी विनंती करते. त्याच्यानंतर दुसरे वक्ते आहेत अरुण देवीदास खंदारे सर. खंदारे सरांची आमची तशी ओळख बऱ्याच दिवसापूर्वीची आहे आणि सरांचं वक्ते असताना मी सूत्रसंचालन करण्याची बहुतेक तिसऱ्यांदा वेळ असेल. सरांचे ज्योतिषीय शिक्षण संजीवनी ज्योतिष संशोधन मुंबई येथे झाले आहे. त्याचबरोबर त्यांना हस्तरेषा, ब्रह्मांड किरण चिकित्सा आणि सहस्रे गुरुजींच्याकडे कृष्णमूर्तीचे शिक्षण त्यांनी घेतलेले आहे. 2006 पासून त्यांनी ऑनलाईन सेवा चालू केलेली आहे आणि 2005 पासून स्वतःचे क्लासेस मुंबई या ठिकाणी त्यांचे आहेत. केपीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी विनामूल्य दोन महिन्याचे ज्योतिषीचे क्लास ठेवले आहेत कारण की केपीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी. आणि अरुण खंदारे सरांची प्रगती पाहून मनोज सर, वाणी सर आणि सोनार सरांनी यांना नववंश रत्न ही पदवी बहाल केली. मनोज सरांसाठी परवा आमचं बोलत असताना सरांचा विषय निघाला तर म्हटले मनोज सरांनी स्वतः कौतुक केलं तुमचं की सर म्हणजे व्यक्ती वापरण्यासारखी आहे आणि उत्तम शिक्षण त्यांचं आहे. अशा पद्धतीने मी सरांना स्टेजवरती येऊन आपले मनोगत वजा आपले जे काही वक्त्याचे आपण जे काही आवडी मार्गदर्शन करणार आहात ते करावे. मी पारंपरिक करतो आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी एक समाधानाची बाब आहे. इनामदार ठिकाणी काय कमवलं तरी समोर जे बसलेत ना तेच कमवलं, तीच कमाई आहे. म्हणजे कोणाला जर जज करायचा कोण माणूस होता तर तो माणूस गेल्यावर त्याची आठवण किती जण काढतात ही महत्वाची गोष्ट आहे. आणि तसं पाहायला गेलं तर रेल्वे स्टेशन किंवा हायवे पासून परत आतमध्ये हे अधिवेशन असताना सुद्धा एवढी गर्दी आहे म्हणजे इनामदार काकांनी जे काय आयुष्यात काम केलं असेल त्याची ही पोच पावती आहे. त्यामुळं आता कोणाचे आभार वगैरे मांडण्यापेक्षा तुमच्यासारखे विद्यार्थी तयार करणं हे चांगलं काम राहील असं मला वाटतं. म्हणजे माझाही प्रश्न तोच आहे. आता सोबतने पुढे होऊन हे सगळं केलंय, तुम्ही सगळं त्यांना साथ देताय, एक चांगली गोष्ट आहे. मी केपी सुरेश सास आणि सरांकडून शिकलो. आठवण म्हणून 27 जुलैच्या जवळच्या रविवारी एक फ्री सेमिनार असतो. वक्ता मीच असतो, आयोजक मीच असतो, सगळं माझ्याकडे असतं. मी स्टेज शेअर करा म्हणजे गुरुबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते असतं. तिथं मला पैसे कमवायचे आहेत, मला मोठा व्हायचं आहे, नाव करायचं आहे, हा काही प्रश्न असत नाही. त्यामुळं
दिलं आहे हे तिचं चित्र होतं. आयोजकांनी मला बोलवलं म्हणजे मला आता बघायचं आहे आणि सांगताना सांगितलं होतं की विजयानंतर केटीवर बोलणार आहे तुम्ही पारंपरिक बोलतो. आज्ञा तुम्ही जसं सांगाल तसं आणखी काय आज मी बोलणार जे आहे ती कुंडली कशी सोडवावी याच्यावर बोलणार आहे. कुंडली तुमच्या समोर आल्यावर तुम्ही त्या कुंडलीत काय बघायचं आहे आणि कुंडलीत काय बघून आल्यावर आपल्याला काय बघायचं. इथं जनरली पुस्तकं की भाव भाविक भावाधिपती लग्नाधिपती केंद्राधिपती चंद्राधिपती कोणाधिपती केंद्राधिपती लग्न महत्वाचं आहे. लग्न एक महत्वाचं आहे असं म्हणताना कुंडली हातात आल्यावर पहिल्याला लग्न न बघता लग्नाचा अंश बघा की जेणेकरून तो अंश काय आहे त्या अंशावर एखादा ग्रह आहे का, त्या अंशावरचं नक्षत्र कोणतं आहे. नक्षत्र असं म्हटलं की नक्षत्रांचे फलादेश होतात. नक्षत्रांचे जे काय फलादेश होतात ते त्याच्या नक्षत्राच्या स्वामीप्रमाणे होतात आणि प्रत्येक नक्षत्राची एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमध्ये त्या नक्षत्राचे गुणधर्म सामावलेले असतात. आता सूर्याच्या नावावर 2-4 आहेत नक्षत्र पण तेवढी ओळखली. बाकीच्या तरी वेगवेगळे नावं आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला बघायचं. म्हणजे आता प्रत्येकाची देवता आगणी आहे आणि त्याचं म्हणजे सगळं गरम होत आहे. म्हणजे शेतात बसलेल्या बायका नवऱ्याचा ऐकून सुद्धा नवऱ्याच्या बाजूला जात नाही. 6 तिथंच बसतात आणि येणं चालून जाते उठून जाते. तिला सती म्हणतात आणि बाकीच्या शेतात बसल्या मुलीला बसल्या त्या हल्ल्या नाही त्याला जाताना शाप. तुमचं तोंड आम्हाला बघायचं ना. आज सुद्धा प्रतिका पश्चिमेला कलडले इकडे सप्तर्षी होत नाही. मग आता कृतिका नक्षत्र जर आहे तर मग आता ही गोष्ट झाली. मग आता काय करणार आहे. चंद्र कृतिकेत आहे, मंगळ कृतिकेत आहे किंवा लग्न बिंदू कृतिकेत आहे. लग्न बिंदू जर कृतिकेत आहे म्हणजे आता तुमच्या भाषेत बोलायचं तर लग्न बिंदू जर 6-7 5 पासून पुढे 8-4 जर लग्न बिंदू असला आणि ती वेळ बरोबर की चूक असं जर प्रश्न आला तर साधा त्याला विचारा तू आंघोळ कसल्या पाण्यानं कर. त्याच्यावर 2 उत्तर असतील. एक, ऐन डिसेंबर-जानेवारीमध्ये तो हौदावर उभा राहून पूर्ण बादल्या उठून घेतो. हौदावर उभा पूर्ण बादल्या उठून घेतो. नाही तर त्याला मोडीत नाही. आता शुद्ध सात्विक पाटील तुला तुमच्या बाथरूम मध्ये आंघोळ केली आणि पुन्हा तुम्ही त्याच्यात पाय ठेवला तर पाय भाजेल एवढा गरम पाण्यात करा. पाणी थंड पाणी पिण्याची पद्धत काय. बर्फ झालेली बाटली उचलायची आणि पाणी जसं त्याचं होईल तसं प्यायचं. ही पद्धत त्यालाच कृतिका नक्षत्र म्हणायचं. बाकी कृतिका नक्षत्राचा काय
ती कुठतरी कलेच्या अंगाने जाणार आहे असं म्हणतात. कलेच्या अंगाने जाणार आहे म्हणजे नुसती जाणार नाही, तर त्याचा सत्कार केंद्रीय मंत्री गडकरीने केला. म्हणजे त्याच्यात काहीतरी कला असले पाहिजे. एवढा मोठा माणूस सत्कार करायला बोलवणं आणि येणं आणि सगळं होणं असं नाही. उंची 3.5 फूट आहे. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे? कुठली हातात घेतली की लग्नबिंदू बघायला, लग्नबिंदूचं नक्षत्र बघायला, लग्नबिंदूची आवड बघायची आहे, किंवा लग्नबिंदूचं तुम्हाला जर स्थिर आहे तेही सांगून ठेवतं पुस्तकात. नामांश रहस्य महादेव दामोदर भट वदा नाही मदा, त्याचा मोठा भट, वदाचा मोठा भट महादेव दामोदर भट आपल्या सांगलीला पोलीस ऑफिसर म्हणून होते. सुंदर पुस्तक आहे. त्या स्थिरताने दिलेले आहे. कधीतरी वाचतात प्रत्येका नक्षत्राबद्दल बरंच काय काय केलेलं आहे. बॉम्ब स्फोटात उडणे, बॉम्ब स्फोटाने उडवणे, दोन्ही घटक एकाच बाजूला. किंवा आपल्याकडे बातमी येते की अरे तार जळून कोळसा झाला आहे. म्हणजे हे असले गुणधर्म प्रत्येकामध्ये. म्हणून नक्षत्राची माहिती, ग्रहांची माहिती, कुंडली माहिती, अंशात्मक मांडणं. आता काय तुम्हाला गणित करायची ना, आता काय तुम्हाला गणित करायची ना, जी काय गणित करायची, जी काय उचापणे होत्या त्या तुमचं मोबाईल येईपर्यंत, मोबाईल म्हणजे आता तुमचा स्मार्टफोन येईपर्यंतच प्रॉब्लेम होता. आता तसा काही प्रॉब्लेम नाही. आता एक क्लिक मारली की अंशात. आता सगळ्यात कराने सांगितलं तसं एक अंश म्हणजे अंशात्मक जेव्हा कुंडली तुम्ही मांडणार आहे तेव्हा त्यामध्ये भावारंभ पद्धतीची भावचरिक कुंडली किंवा आता जे केपीवाले वापरतात ती कस्प कुंडली भावचरित म्हणून वापरतात. कारण आता मी जे सांगितलं लग्नबिंदूवरचं नक्षत्र, मग लगेच प्रश्न अहो भावारंभ की भावमध्य, भावारंभ की भावमध्य. भावारंभ म्हणलं तर लग्न जिथं उगवलं तेच पहिल्या भावाला घ्यायचं, आणि भावमध्य म्हणलं तर ते लग्नाच्या बरोबर मध्यावर घ्यायचं. दोन्ही बाजूला जिथं कुंडलीच्या रेषा मारतो त्याला भावसंधी म्हणायचं. आणि ज्याला हे कळत नाही ते उत्तम सरळ कल्पकुंडली ओढायची, सगळं गणित तयार आहे, आपल्याला काही टेन्शन नाही. आपल्याला फक्त खरादेश करायचा आणि तो व्यवस्थित करायचा एवढंच लक्षात ठेवा. मग आता भावा इथे हे पण सांगतो ग्रह भावारंभावर किंवा मूळ त्याचा पारंपरिकचा जो श्लोक आहे त्याचा मुख्यचा अर्थ आहे भाव मध्यावर जे ग्रह फळ देतात आणि भावसंधीवर जे ग्रह तळ्यात पडायचं. काय इथं जे तुम्ही अरे लग्नात गुरु आहे, अरे नवमात गुरु आहे, अरे भाग्यात गुरु आहे, लाभात गुरु आहे, हा गुरु फळ कधी देणार आहे किंवा कोणताही ग्रह कधी फळ देणार आहे? तो भावारंभावर असेल तर. आणि ऍक्युरेट कधी फळ देणार आहे? भावारंभापासून 2 दीप्तांशात असेल तेव्हा. 2 दीप्तांश म्हणजे मागे पुढे 2 अंश, त्याच्यापेक्षा जास्ती त्याला लावून द्यायचा नाही. जर तसा तो दूर जाईल भावापासून त्याच्या बांधलेल्या
भोवतीपासून जेवढा तो दूर जाईल तेवढा तो बिनकामाचा होणार. त्यामुळं ठोकळा कुंडाल्या भागाच्या भानगडीत पडू लागला. तुम्हाला आता काय गणितासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही. त्यामुळं अंशात्मक कुंडल्या ज्या तुम्हाला मिळतात त्या, नाहीतर मग काय आहे, अख्ख्या महाराष्ट्रात दाते पंचांग. सोलापूरवाला दातेच वापरतो, कोल्हापूरवाला दातेच वापरतो, नाशिकवाला दातेच वापरतो, पुणेवाला दातेच वापरतो, आमच्या मुंबईवाला पण दाते वापरतो. आता मुंबई आणि सोलापूरच्या अक्षांश रेखांशावर आहे आणि त्या माणसानं सूर्योदय सूर्यास्त मात्र मुंबईचे दिल्या. मी कुणाला काही कळूच नाही. पंचांग स्थानिक असतात. आता तो विषय पण काल बाहेर आला. सॉफ्टवेअर, एक चांगलं सॉफ्टवेअर बघायचं, तारीख, वेळ आणि स्थळ बरोबर टाकायचं, मुलाची बरोबर येते. आता भावारंभीचे ग्रह जेव्हा तुम्ही बघणार आहे किंवा फलादेश करणार आहे तेव्हा त्यांनी प्रतिकेचं सांगितलं. तसंच प्रत्येक भावारंभावर जो ग्रह किंवा शुक्राचा मी दशम भावारंभावर सांगितला ते करिअरसाठी आहे. दुसरा भावारंभ हा तुमच्या कुटुंबासाठी आहे, म्हणजे तुमच्या खानदानीसाठी आहे. आणि त्या दुसऱ्या भावाच्या भावारंभावर जो कोणता ग्रह असतो त्याप्रमाणे तुमच्या खानदानीचे तो फायदे जे काय चाललेलं आहे तसं. तिसरा भावारंभ म्हणजे शेजारची जागा आहे. चौथा हा हे तुमचं स्थावर आहे. स्थावर म्हणजे वास्तू म्हणलं की घर, जमीन जागा म्हणलं की वेगळं. पण जे काय तुमचं स्थावर आहे, अचल संपत्ती, त्याला स्थावर आहे. जमीन जागा घर सगळा. चतुर्थाच्या भावारंभावरचे ग्रह तुम्हाला तुमच्या घराच्या संदर्भात किंवा घराजवळ काय झाड आहे ते काय आहे, देव आहे, देवळा आहे, देवी म्हसोबा आहे, बकऱ्या कोंबड्याचा देव आहे, असलं सगळं हे देणार. पंचम स्थान हे तुमच्या पूर्वजन्माचं स्थान, म्हणजे पंचमाचा भावारंभ हा तुमच्या पूर्वजन्माची निगडीत जर असेल तर तशी कंडिशन. आता त्यासाठी तुम्हाला तोडी शिकावं लागेल. केपी आणि पारंपरिक असं तोडी शिकावं लागेल. आणि महत्वाची गोष्ट, माझं आणि वैदिक ज्योतिषाचा जमाना किंवा माझं आणि तुमच्या पुस्तकाचा पण जमाना. पुस्तकात काय आहे, लॉजिकल लिहिलेलं. 2-3 पुस्तकं समोर ठेवून आपलं हे खरडायचं. आमच्या पुण्याच्या अधिवेशनात तुमच्याच भागात, आता नाव नाही सांगत नाही तर पुन्हा म्हणायचं ते माझ्याशी भांडायला यायला. पुण्याच्या अधिवेशनात हात करे होतात, अहो यांनी 25 पुस्तकं लिहिल्याची, ज्योतिषात नाव काय, 0. पुस्तक कधी लिहायचं, तुमची अनुभवाची प्रगल्भता वाढल्यावर. तुम्हाला अनुभवानं काही नियम जर तयार करता आले तर ती केल्यावर 4 पुस्तकं, एक मराठी, एक इंग्रजी, 2 हिंदी ठेवायची, समरण चालू करायचं, असं नाही करायचं. आता कुलकर्णी सरांनी मात्र छान बोलले. 2 नंबरला बोलले ते कुलकर्णी सर छान बोलले. प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा, सरांनी मला मार्ग दाखवलाय, ज्योतिष शिकवलाय.
विद्यार्थी ज्या वेळेला जातो तेव्हा गुरुला अभिमान वाटावा. ही मेंटॅलिटी ज्याच्याकडे आहे तोच खरा गुरु. कारण विद्यार्थी पुढे गेला म्हणजे गुरु मागं राहिला असं नाहीये. त्यानं लावलेल्या झाडाला फळं आली आणि ती गोड आली असा अर्थ होता त्याचा. त्यामुळं विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळेला अभ्यास करून आपला ठसा कसा उठवता येईल याच्यावर लक्ष ठेवायचं. आता पुन्हा पूर्वजन्मापर्यंत षष्टातलं तुमचं आजोळ आहे, सप्तमातलं तुमचं हे आहे. लक्षात ठेवायचं दृष्टी ही अंशात्मकच असायला हवी. आता ग्रह जेव्हा एखाद्या भावारंभावर आहे, मी आता दुसऱ्याचं सांगितलं, चौथ्याचं सांगितलं, लग्नाचं सांगितलं, तो ग्रह दृष्टी डायरेक्ट समोरच्या 7व्या स्थानावर टाकतो. म्हणजे दुसऱ्याचं सांगितलं तेव्हा 8व्याचं बघायचं आहे, चौथ्याचं सांगितलं तेव्हा 9व्याचं बघायचं आहे, 5व्या सांगितलं तेव्हा 11व्यात पण काय आहे का ते बघायचं आहे. ग्रहांची कारकत्व, त्याच्यातून तयार होणारे काही नियम आणि तुमच्या अनुभवानं तयार झालेले नियम त्याचा एकत्रित अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे आता इथेही 2 प्रकार आहे. माफ करा वीरभद्रे सर, बोलावत काय वीरभद्रे सरांचं मत आहे की तुमचे ऑथेंटिक ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये सगळं आहे, तुम्हाला आता काय करायची गरज नाही. तुम्ही त्याचा प्रॉपर अर्थ फक्त लावा. ग्रंथ आहे ठीक आहे, एक मार्गदर्शक आहे ठीक आहे. तुमचा अनुभव काय आहे, तुमच्या अनुभवाला काय किंमत आहे की नाही, तुमच्या अनुभवाला किंमत असायला हवी. आणि तुम्ही एखादी गोष्ट कन्फर्म केली तर ती नोंद करून ठेवा किंवा वाचलेला नियम आधी इथं ठेवा, तो कुंडल्याला लावा आणि तो कुंडल्याला लावल्याच्या नंतर तुम्हाला तो बरोबर येतोय असं म्हटलं की तो पुन्हा लिहून ठेवायची गरज नाही, तर फिट होतो तो. त्यासाठी काय करावं लागेल, सराव करावा लागेल ना. मी माझ्या वर्गात कधीच नोट्स घेऊन जात नाही, मी माझ्या वर्गात कधीच कागदच, माझ्या जवळपास कागद नसतो शिकवताना. का? त्याचं कारण आहे, मला ज्योतिष लोकांनी शिकवलंय, जातकाने शिकवलंय. मी 8 वर्ष मोबाईलवर पैसे सांगायची नोकरी केली, रोज किमान 5-25. मग आता तुमचं गाणं काय ऐकलं की मी लक्षात ठेवणार, यार या गाण्याचा असा असा कुठेतरी असले प्रयोग आहेत का, कुठेतरी असे प्रयोग आहेत का. मग ती केपचं किंवा पारंपरिक असो कोणती स्थानं लागली, मग ह्या स्थानाच्या किती स्थान लागलं का. म्हणजे आता काय नियम आहे की जे नियम तुमच्या पुस्तकाच्या रकान्यापासून काही कोस दूर आहे. शनी राहू म्हटलं मग कुठला योग होतो, कुठला योग होतो. आमच्या दृष्टीनं पीर योग होतो.
कुटुंबात पीर असते किंवा ते एखादं मजार हे कोणाला सांगितलं ना आमच्या ज्योतिषात नाही ज्याला कोणाला चेक करायचं आहे ना त्याची हा 3 डिग्री का तुमच्याला काही एक 30 वर्षाची बंदी आहे ना म्हणजे बाबा त्यात एक पहिल्या फरशीवर उभा राहिला आणि एक शेवटच्या फरशीवर उभा राहिला तुम्ही म्हणाला रे गळ्याकडे काढून उभा राहिला असं नाही झालं कुंडली ही अंशात्मकच तुम्हाला बघायची आहे आणि कुंडली जोपर्यंत तुम्ही अंशात्मक पाहत नाही तोपर्यंत चालणार नाही लिहून ठेवा शने राहू युती 3 अंशात विराचा दोष आहे त्या डोक्यात नाही जाणार जेव्हा कुंडल्या येतील ना त्याला विचारा तोपर्यंत हो म्हणत नाही कारण आता तो सगळे हिंदू आहो मग त्या मुसलमानाच्या मुलाला जायचं कसं असा मोठा प्रॉब्लेम असतो तुमच्या बाप याने जर तिथं मदिना नेऊन ठेवला तर तुम्हाला पण ठेवावंच लागेल बेस्तरवारी आणि तो जर नाही करायला लागला तर त्याला काय तुला उपाय दे तू घरात जरा विचारून घे ना 1-2 दिवसात सांगतोय नाही जे असं जात ते पहिले पण आम्ही आता जात नाही राहू तर दुसरा नियम चंद्र राहू आहे ना विशेषतः जलतत्वात असल्यावर तर असतात असतात पृथ्वी चंद्र राहूची युती बघितली तरी घराजवळ पाणी आहे का साथी असं राहायच्या का असं डायरेक्ट विचार हे आपल्या पुस्तकात नसतं हो जेवत नाही त्यातलं गुगलवर जर साथी असरा म्हटलं तर मग सप्तमातृकाची माहिती आणि हिरीत बर्डी आपण सोडतो किंवा पाण्यात सातखानाची बर्डी सोडतो त्याचं कुठं नाव बी नाही निशाण बी नाही आणि मग हे सगळं काय ज्योतिषी एवढे दिवस चाललंय ती का सागी वागितलं चाललंय का त्यानं आमच्या पुस्तकात लिहिलं म्हणून मी माझ्या पुस्तकात पण लिहू तुम्ही कुंडलीला बघता तेव्हा करता काय बघता कुंडलीमध्ये पारंपरिक तर शनी राहू बघितला की समोरच्याला कसं कापरं करत नाही असंच बोलायचं कारण शनी राहूला फलादेश करायचं म्हटलं की यांची अडचण कारण शनीचा फलादेश म्हणजे सलग 2 भावाचा फलादेश करायचा आहे मकर लग्नात असली तर कुंभ दुसऱ्या स्थानात आता सलग 2 भावाचाच फलादेश करायचा ना मग फळ मागच्याचं देणार की पुढच्याचं देणार आपण ही विचारच करत नाही फळ कोणाचं द्यायचं देणार नाही किंवा आता मी मगाशी वस्तू कुंडली सांगितली तिथं राहूचं काय होतं राहू जर त्या कष्टाच्या माग कमी डिग्रीवर असला तर ते मागच्या स्थानात त्याची राशी राहते पुढच्या स्थानात म्हणजे काय पुन्हा जाऊ मागचं की पुढचं उदाहरण चौथं धरायचं की 5वं धरायचं चौथ्यात मकर आणि पंचमात कुंभ चौथं धरायचं का 5वं धरायचं
तर काय होईल, आणि गुरुने शनीला बघितलं तर काय होईल? कारकत्वाप्रमाणे लक्षात ठेवायचं. हे जे युद्ध असतं, आता ग्रहयुद्ध म्हणण्याचा आकाशीय कंडिशन आहे, तसा शब्द नाही वापरला. म्हणजे जेव्हा तुम्हाला असा प्रसंग येतो तेव्हा गुरु शनीच्या पुढं काही करू शकत नाही. थोडक्यात पापग्रही शुभग्रहांना एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला खरं वाटत नसलं तर एक उदाहरण सांगतो. गावात एखादा लुकडं बिवडं गंजाड एक कान पडत नव्हतं तर पटकन पडत. ती पोरग एकदा संध्याकाळी थोडंसं अंधार पडतोय तेव्हा आपल्या घराकडे जायची गल्ली असते, रस्ता असतो, माणूस का नसतं सगळी गेली घरी हो. त्याचा हातात तलवार घेऊन जर असं करत रस्त्याने चालला तर तुम्ही त्याला धक्का देऊन जाल का? कोणाकोणाची मला हात वगैरे करा. सेम कंडिशन असते. त्याच्या नादाला कुणीला गावलं पाहिजे. आपलं लांब नाही गेलेलं बरं आहे ना. ही अशी भानगड असते. त्यामुळं पापग्रह नेहमी शुभग्रहांना दाबून ठेवतात, शुभग्रहांवर अंकुश ठेवतात. आता तुमच्याकडे आणखी एक योग छडा क्षणात एकच योग आहे का? नवाज पटेल काय त्याचे वेगळे योग होतात? क्षणात पडलं की झालं नाही होत एवढं. क्षण हा वेगळा योग आहे आणि अष्टक हा वेगळा योग आहे. अंशात्मक षष्टातला ग्रह दशम केंद्रात जातो. अंशात्मक षष्टातला ग्रह दशम केंद्रात जातो आणि अंशात्मक अष्टमातला ग्रह चतुर्थ केंद्रात. आता बघताना कुंडली बघताना शनी लग्नात आहे आणि षष्टात मंगळ अंशात. शनी लग्नात आहे सोपं पडतं. लग्नातला शनी लग्नातच राहिला समजा आणि षष्टातला मंगळ उठला आणि नवमाची कुंडली दशमात. लग्न कुंडलीतला षष्टातला मंगळ काय करणार आहे? आठव्या दृष्टीनं शनीला बघणार आहे. नवमाची कुंडलीतला काय करणार आहे? दशमातला मंगळ चौथ्या दृष्टीनं शनीला आणि लग्नातला शनी दहाव्या दृष्टीनं मंगळाला. आणि हात मंगळ जर मी अष्टमात ठेवला तर तो चतुर्थात बसला. नवमाची कुंडली चतुर्थात आला. लग्नात त्याची काय दृष्टी पोचत नाही. तर सातव्या दृष्टीने डायरेक्ट दुसऱ्या स्थानाला बघेल आणि आठव्यात दुसऱ्याला. शनी सुटला ना. मग तुम्हाला नवमाची कुंडलीवर असं काय फार मोठं दिव्य असतं वगैरे काही नाही. मॅडमने सांगितलं की मला पुणेकडे नवमाची रत्न दिला आहे. आता चांगलं कमांड आहे नवमाची. पण नवमाची कुंडली ही काय प्रत्येक वेळेस समोर ठेवलीच पाहिजे असं नाही. तुमचा एकदा सराव झाला ना, मी आता सगळं सांगितलं ना त्या पद्धतीने तुमचा जर सराव झाला तर मग ती लग्न कुंडली बघितल्यावर तुम्ही जाणार नवमाची कुंडलीत काय असेल कुठल्या योगाचं. आणि हेच योग फल देतात. नवमाची कुंडली म्हणजे काय फार मोठं काय दिव्यत्व नाही किंवा कुणी असं
नमन मंडळीचे असे काही नियम दिले आहेत आणि ते लग्न मंडळीतला सप्तमे नमन मंडळीत पंचमा किंवा नमन मंडळीत सप्तमेचे आणि लग्नाची युती झाली. अरे नमन मंडळीत युती पुढे कुणाची होते? प्रत्येक 40 वर्षाच्या ग्रहांची होती. प्रत्येक 40 वर्षाच्या ग्रह युती केली. त्याचं कारण आहे केतू आहे. केतूचं नक्षत्र आहे. त्या 4 नाव म्हणतात मेष वृषभ आणि मिथुन. कुठलंही केतूचं शुक्राचं नक्षत्र माझ्या कडे शिकलाय ना दादा ना, नंतर मी आपला काहीतरी सांगणार आणि ती वरच्यावर सुपरसोनिक निघून जाणार आणि म्हणणार अरे आम्ही तर भेट घेऊन आलो. शुक्राचं नक्षत्र असलं कारण आता नावं सांगायला वेळ नाही. शुक्राचं नक्षत्र सिंहेनं झालं होतं. सिंह, कन्या, तुळ आणि वृश्चिक 4 नाव. रवीचं नक्षत्र असतं ते पुढे धनु, मकर, कुंभ आणि मीन. एक सायकल कंप्लीट झालं मेष ते मीनचं. दुसरं सायकल चंद्राला झालं होतं. दुसरं सायकल चंद्राला झालं होतं मेष वृषभ मिथुन कर्क. चंद्राच्या नंतर मंगळ आहे. सिंह, कन्या, तुळ आणि वृश्चिक. तिसरं नक्षत्र राहूच आहे की जे धनुनं झालं होतं. तिसरं नक्षत्र राहूच आहे ते धनुनं झालं होतं. धनु, मकर, कुंभ आणि मीन. पुन्हा आला गुरु म्हणजे पुन्हा मेष. लक्षात ठेवा पुन्हा मेष. मेष वृषभ मिथुन कर्क गुरु संपला. शनी आला की पुन्हा सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक आणि बुधाचं नक्षत्र धनु, मकर, कुंभ आणि मीन. राशी पारा त्याचे एकूण 108 नक्षत्र 27. एका मार्काला 3 दिली असं विभाजन झालं. एका मार्काला 3 दिली असं विभाजन झालं म्हणजे 9चा एक गट तयार झाला. त्या 9च्या गटामध्ये पुन्हा 3च गट तयार. केतू, चंद्र आणि गुरु. पुन्हा लक्षात केतू, चंद्र आणि गुरु ह्याचे जे नाव आहेत ना त्या 3 स्वामींची 9 नक्षत्र. 3 स्वामींची 9 नक्षत्र. ह्याचं जे गणित आहे ना मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क हे 4 नाव आहेत. दुसरा गट आहे शुक्र, चंद्राच्या नंतर येणारा मंगळ आणि गुरुच्या नंतर येणारा शनी. या तिघांची जी नक्षत्र आहे त्याचे नाव फक्त आणि फक्त कुठल्या ना सिंह, कन्या, तुळ आणि वृश्चिक. बाकी कोणालाही चान्स नाही. तिसरा शुक्राच्या नंतर रवी, मंगळाच्या नंतर राहू आणि शनीच्या नंतरचा बुध. हे 3 एकत्र केले. नामात काय असते? धनु, मकर, कुंभ आणि मीन. असं कुठल्या पुस्तकात लिहिलंय? नाही लिहिलं. असं लिहिलं सोपं केलं की मग लय प्रॉब्लेम होतील. काय होत आहे? आम्हाला ते गुणविद्या असं म्हणतात येत नाही ना. त्याच्यापेक्षा एक काळी चादर
बदलायचं कसं ते ते बघावं लागेल. त्यासाठी या गूढशास्त्राची एक एक काळी चादर उचलून बाजूला करायची आणि आतमध्ये काय ठेवलंय ते वापरून बघायचं. सगळं सोपं आहे. फक्त तुम्हाला त्या गोष्टीची उकल करता आली पाहिजे किंवा करणाऱ्यांकडून माहिती तरी घेतली पाहिजे. आता मी सांगितलेलं यातलं कुठलं तुमच्या पुस्तकात येत नाही, येणार पण नाही, मी घेऊ देत नाही. कारण मी पुस्तकच वाचत नाही, मला वाचायलाच येत लोक काय सांगते ती, लोक काय म्हणते ती, तेवढं काय ऐकायचं ना आपलं पुढे निघायचं. मला वाचायला येत पण माझ्या घरात तुम्ही कुठलंही एक चांगलं पुस्तक आहे असं म्हणा आणि ते माझ्याकडे नाही म्हणलं तर राहत. माझी स्वतःची लायब्ररी फार उकेंडे उपटल्या आणि मग नियम त्या पुण्याला नियम कुंडलीत आणखी काय काय बघायचं असतं तुम्हाला. ग्रहांच्या तुम्हाला आता सॉफ्टवेअर लोड करून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ग्रहांच्या गती कशा. ग्रह हे सूर्य सापेक्ष गतीत असतात. काय म्हणतात मी? सूर्य सापेक्ष गतीत असतात. तुमच्या पुस्तकात दिल्या अतिचार गती. अतिचार गतीतला ग्रह पटकन बळ देतो, बरोबर आहे. असं सांगतात ना, हे दादा तुला रे मला पारंपरिक येत नाही, मग काहीतरी घोळ झाला म्हणून इथं जाऊ द्या, मला काय म्हणतात अंगाच्या कपड्यांची जाऊ द्या. जेव्हा अतिचार गतीचा ग्रह लवकर फळ देतो असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा लगेच त्याला जोडून दुसरा प्रश्न असतो, अस्तंगत ग्रह फळ देत नाही. काय म्हणायचं? अस्तंगत ग्रह फळ देत नाही. अरे जेव्हा अतिचार गतीत असतो तेव्हा तो अस्तंगत असतो. हे कधी आपण बघितलंय का? किंवा पुस्तकाला विचारलंय का, दादा या कसं लगा हिकडंही बोलतो तिकडंही बोलतो, आम्ही काय करावं, मंडळासाठी बोलायला लागणार, आम्ही काय करावं. जेव्हा अस्तंगत ग्रह असतो रवी शिरूर त्या राशीत आल्यावर तिथं अस्तंगत होण्याचा प्रत्येकाची डिग्री वेगळी आहे. ज्या वेळेला अस्तंगत असतो तो सर्वात जास्त गतीत असतो. पहिलवर्ती ग्रह सूर्यापासून पाचवा झाला की काय होतं, 9वा झाला काय होतं, आणि ते फिरताना 12 घाट फिरतो तेव्हा गती कशी असते. आता तुम्हाला तो ग्रह आहे, तिथं सूर्य आलाय, तो अस्तंगत आलाय, तेव्हा तो अतिचार गतीचा आहे. तो आता दुसऱ्या भावात जाईल, त्या ग्रहापासून दुसऱ्या भावात जाईल, तेव्हा तो अतिचार गतीचा असतो. पण पहिल्या भावात असताना जेवढा होता तेवढा नाही, कमी झाला. तिसऱ्या भावात आला की मंद होईल, चौथ्या भावात गेला की
ग्रहापासून रवी जेव्हा पाचवा होणार आहे, ज्या ग्रहापासून रवी पाचवा होतो वैरवती ग्रह, तो ग्रह वक्री व्हायसाठी स्तंभी होतो. इकडे आलं, रवी आला. आता 6व्यात आला, 5व्यात वक्री झाला, 6व्यात आला की वक्रगती कमी असते, बरोबर 7व्यात आला की अतिवक्रगती, अतिवक्र. आणि जेव्हा तो सूर्यापासून 7वा होतो किंवा आकाशदर्शनात ग्रह कधी बघावे, ते वक्री अवस्थेत असतात, कारण ते पृथ्वीपासून जवळ असतात, क्लिअर कट दिसतात. रवी पासून हे ग्रहापासून रवीपासून 7वा म्हणजे तो वक्री आहे. त्या ग्रहापासून रवी 7वा ज्या दिवशी होतो त्या दिवशी त्याचं बिंब मोठं दिसतं. त्यावेळेस तो पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. 8व्यात आला की त्याची गती पुन्हा कमी होणार. रवी 8व्यात आला की गती कमी होणार. 9व्यात गेला की पुन्हा तो थांबणार. थांबणार म्हणजे काय? स्तंभी होणार. कशासाठी? तो ग्रह मार्गी होण्यासाठी. तो ग्रह मार्गी होण्यासाठी स्तंभी झाला. 9व्यात हे झालं की पुन्हा मार्गी होणार. 10व्यात गेला की मंद तर असणार. 11व्यात गेला की मंद असणार. 12व्यात गेला की अतिचार गतीचा. आणि पुन्हा तो त्याच्या राशीत गेला की पुन्हा अस्तगती होणार आहे, अतिचार होणार आहे. जर अतिचारी ग्रह तात्काळ फळ देतो, मग अतिचार गतीतला ग्रह, सर्वात जास्त गती असलेला ग्रह अस्तगत असतो, मग तो का फळ देणार नाही? काय प्रॉब्लेम आहे त्याचा? आणि तो जातो कुठे जात नाही आहे. सूर्याच्या उजेडात तुम्हाला तर दिसत नाही, एवढा प्रश्न. आणि हे तुम्हाला सांगतो की त्याचं जेवढं तेज आहे त्या ग्रहाचं, त्या तेजाप्रमाणे त्याचं अंतर 60 डिग्री पासून 17-18 डिग्री पर्यंत. त्याच्यात पण आणखी या शुक्र जर मार्गी असला तर 8 डिग्री पर्यंत असतं. आणि शुक्र जर वक्री असला तर 6 डिग्री पर्यंत दिसतो. का? वक्री असताना तेज असतं, तो दिसू शकतो. म्हणजे आता तुम्हाला काय बघायचं आहे? ग्रहांच्या गती. ग्रहांच्या गती जेव्हा तुम्ही बघणार आहात तेव्हा आता मी जेव्हा तुम्हाला मंद तर असं म्हटलं, म्हणजे काय ग्रहांना कसं होतं की स्तंभी ग्रहाचा फलादेश पुस्तकात दिलेला आहे. काय फलादेश दिला आहे? स्तंभी ग्रह ज्या भावात बसतो किंवा ज्या भावाचा भावेश असतो पैकी एकाचे दणदणीत अशुभ फळ देते. आता तो स्तंभी होतो म्हणजे कधी धरायचा स्तंभी? तुमच्या पंचांगात विकलेपर्यंत गणित असतं का? नाही ना. मग स्तंभी किती होतात? आता सॉफ्टवेअर आहे म्हणतात, सॉफ्टवेअर मध्ये जर गती असेल, इकडनं परमिशन लागते बाबा नो. तुमचाही प्रॉब्लेम आहे, जेवायला पण जायचं म्हणजे अजून कोणी उठलं नाही म्हणणार बोलायला काय. तर काय आहे की ग्रहांची गती आहे. समजा आता मंगळ आहे, 20च्या खाली आला की तो विसरायला चालू करतो. म्हणजे जी त्याची कारकत्वाची वागणूक आहे ना, त्याच्यात विकृती विसरायला चालू करतो. म्हणजे बैल
अवताला जोडल्यावर चालते तर चालते बिथरलं की मग तास काय सरळ जाऊ देत नाही. तसं ती तास सरळ जाऊ देत नाही, काहीतरी प्रॉब्लेम करून मोकळा. असं प्रत्येकाचं खाली खाली येत हे करायचं. म्हणजे आता शनीसारखा ग्रह आहे, शुक्र बुध, म्हणजे मंगळाच्या नंतर बुध येणार. बुध तुम्हाला 50 कलेच्या खाली, पण बुधाचं काय वाटड आहे ते अनुभवाला येत नाही. हा बुध आहे ना वर्षातून 3 वेळा वक्री 3 वेळा मार्गी. 1 वर्ष व्हायच्या अगोदर 3 वेळा वक्री होतं, 3 वेळा मार्गी. कदाचित मी सांगितलं तुम्हाला काय पण काम वेळ असेल तर पंचांगात बघा 3 वेळा वक्री 3 वेळा मार्गी होतो, म्हणजे 6 वेळा संधी होतो. पण शुक्र लक्षात ठेवा, शुक्र 40 कलेच्या खाली आला की अडचण आहे. मंगळ 20 कलेच्या खाली 18 कलेच्या खाली आला की अडचण. गुरु 20 विकलेच्या खाली आला की अडचण. शनी 10 म्हणजे हे जसं ग्रहाची मंदता होईल तशी त्याची गती विकलामध्ये कमी कमी करता आणायची आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वामध्ये काहीतरी वेगळेपणा तयार झाला हे लक्षात घ्या. फलादेश करताना प्रॅक्टिकल विचार करा. अनुभवाला काय येते ते बघा. त्या आमच्या पुस्तकात काय लिहिलं आहे, त्या पुस्तकावर किती पिढ्या तयार झाल्या ह्याच्याशी काय घेणं देणं नाही आपल्याला. आपण एखाद्या कुंडलीला नियम लावतोय तर लागतोय का एवढाच आपला प्रश्न आहे. त्याला मी प्रॅक्टिकल ज्योतिषाचं नाव ठेवलंय. आणि मी शिकवता नाही तसंच प्रॅक्टिकल ज्योतिष. हे झालं पारंपरिक. केपी फार असं केपी मोठं फार गणित त्याची सब वगैरे तोंडी काढायला शिकवतो. काय तोंडी काढायला शिकवतो, सब मी तोंडी काढायला शिकवतो. त्यासाठी म्हणून सरांनी पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळात व्याख्यान लावलं. 3 दिवस पुण्यात पाऊस असल्यावर चिप पाकलं सुद्धा बाहेर पडत नाही. पुण्याकर मॅडम माहिती 96 लोक 96 कंटिन्युअस 3 दिवस पाऊस. केपीचे मला ते नुसत्या आकड्यावर उभे राहायचे. काय बघायचं त्यामध्ये ग्रह नाव नाही, ग्रह कोणत्या भावाचा कार्य झाला ते भाव लिहायचे. त्याच्या पुढे त्या ग्रहाचा नक्षत्र समीर यायचं, ग्रहाचं नाव नाही द्यायचं, त्याच्याकडे लिहायचे. आणि त्याच्यानंतर त्या ग्रहाचा सपोर असेल ना दशेचा त्याची आकडे लिहायची. आणि मला प्रश्न विचारायला मी प्रश्नाचे उत्तर द्यायला. कुंडली बघ न बघ. आणि ट्राय केलाय माझ्या वर्गातल्या लोकांनी. काय तिथं का 5-10 टक्के आहे. आणि कोणाला तर हो सर सवत नाही असं कोणाला म्हणायचं तरी या बाबा. एकंदरीत प्रकरण काय आहे, ज्योतिष हे अनुभवाचं शास्त्र आहे. ते अनुभवाने सोडवायचं आहे. आपले अनुभवाचे नियम वेगळे करायचे आहेत. त्यांना असं म्हणला म्हणून आपण मेंढराचं त्याच्या मागं नाही जायचं. अनुभवाला जसं येत आहे तसंच करायचं आणि त्याची नोंद ठेवायची. सगळं थेरॉटिकल नाही चालत. ज्योतिष हे द्रक प्रत्यय आहे. द्रक प्रत्यय डोळ्याला जसं दिसतं तसंच असायला आहे, म्हणजे आकाशात दिसतं
नाहीतर मग काय पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ मांडायचे, असं असं होऊ शकतं, असं असं होऊ शकतं, असं असं होऊ शकतं. दोन मिनिट. आता तारखा काढणे आमच्या सुबोध शेंडेचा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. तारखा काढणे काय नसतं, तारखा काढता येतात. त्यासाठी तुम्हाला जे कोणी ज्यांनी कोणी केपी केलंय त्यांना महादशा स्वामीच्या राशीतून, अंतर्दशा स्वामीच्या नक्षत्रातून, विदशा स्वामीच्या सबमधून एखादा ग्रह केला त्यावेळी घटना घडते. कधीच होत नाही असं कधीच होत नाही. त्याचा पूर्ण नियम आहे. महादशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी, विदशा स्वामीच्या गोचर ज्या भावात होणार आहे त्याचा त्याला सपोर्ट करतो का, त्याचा नक्षत्र स्वामी त्याला सपोर्ट करतो का, आणि त्या ज्या दिवशी त्याचा उपनक्षत्र स्वामी होईल त्या कालखंडात घटना घडेल. जे काय तुम्हाला महिना 15 दिवसाचा वेळ मिळाला असेल त्याचा चंद्र त्या ह्याच्यातनं जे काय कार्यक्रम असतील त्यातनं कधी जाईल त्याची घटना वेळ त्या ह्याचं लग्नाचं कॉम्बिनेशन ज्या दिवशी होईल त्या दिवशी होईल. चला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आणि आयोजकाने संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचे धन्यवाद आणखी एका गोष्टी की काय गुरुनिष्ठा फार महत्वाची आहे. गुरुवर पूर्णतः विश्वास असायला हवा. गुरुसाठी फाईट करायला तयार राहायला पाहिजे. कशासाठी फाईट करायला तयार असलं पाहिजे? त्यांनी सांगितलेले जर चांगली सातारा सोलापूर पडला. बरीच वर्षे एकाला सुद्धा सोशल मीडियावर दिसून दिला नव्हता. कशासाठी? त्या साधनेच्या विरोधात काहीतरी बोलत असतात. माझा गुरु आहे मी लढणार. एकाला म्हणजे त्यासाठी तुम्ही त्यांनी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. तुमच्यासारखे विद्यार्थी घडवले पुढे न्यायचं तुमच्या हातात आहे. शिक्षक किती जरी काही जरी झालं तर तो पालखी तुमच्यापर्यंत घेऊन आलाय. तो माणूस